नमस्कार मित्रांनो, कष्टापुढे नशीबही नतमस्तक होतं हे अमरावतीच्या एका तरुणानं सिद्ध करून दाखवलंय. ज्याच्या खांद्यावर एकेकाळी सिमेंटची पोती असायची तोच खांदा आज महाराष्ट्राची शान बनलाय. आम्ही बोलतोय देसी बॉडी बिल्डर रोशन भजनकर बद्दल. हमाली ते बिग बॉस मराठी सीझन 6 मधील एंट्री कसा होता हा थक्क करणारा प्रवास जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. रोशन यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील वरोडा या छोट्याशा गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. घरची परिस्थिती बेताचीच. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी रोशनच्या खांद्यावर होती. आई, भाऊ, पत्नी आणि 2 लहान मुली या सर्वांच्या उदरनिर्वाहासाठी रोशन यांनी वयाच्या अगदी तरुणपणापासूनच कामाला सुरुवात केली. गेल्या 15 वर्षापासून ते वरोडा रेल्वे स्टेशनवर हमालीचं काम करत आहेत. एका सिमेंटच्या पोत्यामागे त्यांना फक्त ₹3.45 मिळायचे. दिवसाला 700 ते 800 पोती उचलून ते आपला घाम गाळायचे. दिवसभर कडाक्याच्या उन्हात हमाली केल्यानंतर सामान्य माणूस थकून जातो, पण रोशन वेगळे होते. पहाटे 4 वाजता उठून कामावर जायचं आणि तिथून आल्यावर थकवा न मानता थेट जिम गाठायची. हा त्यांचा नित्यक्रम. महागडे प्रोटीन्स किंवा सप्लिमेंट्स त्यांना परवडणारे नव्हते. त्यांनी केवळ घरच्या साध्या जेवणावर म्हणजे डाळ भात आणि चिकनवर आपली लोखंडी शरीरयष्टी कमावली. त्यांचा हा संघर्ष आणि पिळदारी शरीरयष्टी जेव्हा सोशल मीडियावर आली तेव्हा महाराष्ट्र थक्क झाला. इंस्टाग्रामवर त्यांचे लाखो व्हिडिओ व्हायरल झाले. नंतर त्यांनी आपले व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकायला सुरुवात केली. इंस्टाग्रामवर त्यांचे लाखो फॉलोअर्स झाले. लोकांच्या मनात त्यांनी घर केले आणि त्यांना ओळख मिळाली अमरावतीचा वाघ म्हणून. आणि अखेर तो ऐतिहासिक क्षण आला. 2026 मध्ये बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये रोशन यांची दमदार एंट्री झाली. जेव्हा त्यांनी मंचावर आपली ओळख करून दिली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे पाणावले. एका कष्टकऱ्याचा मुलगा आज मराठी टेलिव्हिजनच्या सर्वात मोठ्या रियालिटी शोमध्ये पोहोचला होता. रोशन भजनकरचा हा प्रवास आपल्याला शिकवतो की तुमची परिस्थिती कशीही असो, जर तुमच्याकडे जिद्द असेल तर तुम्ही शून्यातून विश्व निर्माण करू शकता. तुम्हाला रोशनचा हा प्रवास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.